तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर यामध्ये जी पदे आहेत तर ती आहेत एंटोमॉलॉजिस्ट, तसेच पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ. तर या पदांसाठी ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर 15व्या वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जी आरोग्य सेवा आहे तर ती इथं बळकट करण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर सार्वजनिक आरोग्य पथक म्हणजे ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट उभारणीसाठी खालील जी पदे आहेत तर ती इथं भरायची आहेत. आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने इथं अर्ज मागवण्यात आलेले आहेत. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे एंटोमॉलॉजिस्ट. तर यासाठी इथं 12 जागा आहेत आणि यासाठी तुम्हाला जी पात्रता लागणार आहे तर तुम्हाला इथं MSc झुलॉजी लागेल, तसेच 5 वर्षाचा तुम्हाला इथं अनुभव लागणार आहे. त्यानंतर इथं कास्टनुसार जागा दिलेल्या आहेत आणि जे तुम्हाला वेतन मिळणार आहे तर ते तुम्हाला इथं 40,000 रुपये मिळेल. त्यानंतरचे पद आहे पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट. तर यासाठी इथं 12 जागा आहेत. यासाठी तुम्हाला एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ तुम्हाला इथं लागेल आणि जे वेतन आहे तर ते तुम्हाला इथं 35,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ. तर यासाठी इथं 24 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी सायन्स लागेल, तसेच DMLT विथ रजिस्ट्रेशन ऑफ महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल तुम्हाला इथं लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 17,000 रुपये राहणार आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून आणि निवड झालेल्या उमेदवारांना 29/6/2025 पर्यंत इथं नेमणूक देण्यात येईल. तर ही पदे 11 महिने 29 दिवसांसाठी इथं राहणार आहेत. तर इच्छुक व पात्र उमेदवारांनी Google फॉर्मद्वारे इथं त्यांचा जो अर्ज आहे तर तो इथं भरायचा आहे. इथं लिंक दिलेली आहे. तर या लिंकचा वापर करून तुम्हाला इथं अर्ज सादर करायचा आहे 22/8/2024 पर्यंत. त्यानंतर ही लिंक इथं बंद करण्यात येईल आणि Google फॉर्मच्या माध्यमातून तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमचा जो ईमेल आहे तर त्यावर तुम्हाला इथं ऑटो जनरेटेड अर्जाची प्रिंट इथं प्राप्त होईल आणि या अर्जाच्या प्रिंटसोबत तुम्हाला तुमचे जे आवश्यक कागदपत्रे आहेत तर यांच्या झेरॉक्स प्रती सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 30/8/2024 पर्यंत पाठवायचे आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत, निवासस्थान क्रमांक B2 स्लॅब, कॉम्प्लेक्स परिसर, गडचिरोली. तर या पत्त्यावर तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे तर तो बंद लिफाफ्यामध्ये इथं पाठवायचा आहे आणि त्यावर तुमच्या पदाचे नाव व प्रवर्ग इथं नमूद करायचा आहे आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं समक्ष अथवा नोंदणीकृत डाकद्वारे इथं सादर करायचे आहेत. तर तुम्हाला इथं Google फॉर्मद्वारे अर्ज भरायचा आहे आधी. त्यानंतर तुमच्या मेलवर इथं अर्जाची प्रिंट येईल आणि त्यासोबत तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट जोडून तुमचा अर्ज तुम्हाला इथं सादर करायचा आहे. त्यानंतर या पदासाठी जे तुम्हाला परीक्षा शुल्क इथं लागणार आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आहे. त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर ते तुम्ही इथं ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. इथं अकाउंट नंबर दिलेला आहे, IFSC कोड आहे, त्यानंतर इथं बँकेचे नाव दिलेले आहे आणि परीक्षा शुल्क भरल्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून तो इथं Google फॉर्ममध्ये अपलोड करायचा आहे. त्यानंतर त्याची एक प्रिंट काढून तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायची आहे. त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी तर 43 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर या भरतीसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं कशाप्रकारे होणार आहे, तर उमेदवारांची निवड इथं गुणवत्तेच्या आधारावर होणार आहे. तर यासाठी संबंधित पदाची किमान शैक्षणिक पात्रता असलेल्या अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे 50 गुण, तसेच पदासाठी आवश्यक गुणवत्तेपेक्षा अधिक गुणवत्ता असल्यास इथं 20 गुण, पदाशी निगडीत अनुभव असल्यास इथं 30 गुण तुम्हाला इथं राहणार आहे. तर अशी तुमची 100 गुणांची इथं निवड प्रक्रिया होणार आहे. तर या भरतीसाठीच्या सूचना, तसेच अपात्र उमेदवारांची यादी, तसेच तुमचे जे वेळापत्रक आहे तर ते इथं वेळोवेळी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर इथं प्रसिद्ध करण्यात येईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं आधी Google फॉर्मद्वारे भरायचे आहेत. त्यानंतर तुमच्या मेलला आलेली जी प्रिंट आहे तर त्यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायची आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 30/8/2024 पर्यंत पाठवायचे आहेत दिलेल्या पत्त्यावर. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.